ताडोबाच्या जंगलाजवळ एक सुंदर असं छानसं गाव होतं. जंगल आणि गाव यांच्यामध्ये थोडंसं अंतर होतं. मग सुंदरी मांजरीताई ताडोबाच्या जंगलात राहायच्या, कधी गावात राहायच्या. गावही त्यांना आवडायचं आणि जंगलही आवडायचं. मग एकदा त्यांनी काय ठरवलं सुंदरी मांजरीताईंनी, आपण आता गावात राहायला जायचं. गाव छोटंसं असलं तरी खूप छान होतं. घरे छान होती, घराभोवतीने बागा होत्या फळांच्या फुलांच्या. त्यामुळे सुंदरी मांजरीताईंना ते गाव खूप आवडायचं. मग त्या वरचेवर त्या गावात राहायला यायच्या. अशाच त्या एकदा गावात राहायला आल्या. त्यांनी एक घर पाहिलं. घरही छान होतं. घराभोवतीने सुंदर बाग होती, फळांची फुलांची झाडे होती. घरची माणसेही प्रेमळ होती. मग सुंदरी मांजरीताई त्या घरात येऊन राहिल्या. मग एकदा काय होतं, घरातलं सगळं आटपल्यावर त्या दुपारी काय करायच्या, बागेत जाऊन बागेतल्या कट्ट्यावर बसायच्या. एकदा त्या कट्ट्यावर अशाच बसल्या असताना वर झाडावर त्यांना एक चिमणीताई दिसली. त्या होत्या साळू चिमणताई. त्या पण नुकत्याच त्या बागेत राहायला आल्या होत्या. मग दोघींची, साळू चिमणताई आणि सुंदरी मांजरीताईंची मैत्री झाली. दोघी एकमेकीच्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या. दुपारी घरातलं आटपलं की सुंदरी मांजरीताई येऊन त्या कट्ट्यावर बसायची. मग झाडावरून साळू आणि सुंदरी मांजरीताई एकमेकीबरोबर गप्पा मारायच्या. एकमेकीची दुःखे एकमेकींना सांगायच्या. त्यामुळे त्या खूप जवळ आल्या होत्या. दोघींना एकमेकीशिवाय करमायचं नाही. साळू चिमणताई तब्येतीने जरा अशक्त होत्या, लहान होत्या, ताकदवान नव्हत्या. तर एकदा काय होतं, साळू चिमणताई ज्या झाडावर राहिल्या होत्या त्याच झाडावर मिनू चिमणीताई म्हणून एक गलेलट्ट चिमणूताई राहायला आल्या. पण त्या खूप आगाव आणि भांडखोर होत्या. एक दिवस छान वागल्या, नंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या साळू चिमणताईशी भांडण करू लागल्या. मिनू चिमणताई कारणाशिवाय भांडायच्या. असं रोज रोज चाललेलं. मग साळू चिमणताई बिचाऱ्या गप निमूटपणे सगळं सहन करायच्या. एकदा तर मिनू चिमणताईने कहर केला. त्यांनी येऊन साळू चिमणताईंना चोचीनं जखमी केलं आणि उडून गेल्या. नंतर संध्याकाळ झाल्यावर झाडावर आल्या. साळू चिमणताई बिचाऱ्या रडत होत्या. त्यांचं चोचीनं मारलेलं मिनू चिमणताईने जखमी केलेला भाग दुखत होता. त्या खूप दुःखी झाल्या होत्या. मग दुपारी सुंदरी मांजरीताई आल्या आणि त्या म्हणाल्या, साळू अगं एवढी का रडतेस, काय झालं तुला, तू दुःखी का आहेस? मग साळू चिमणताई काय म्हणाल्या, काय सांगू सुंदरी मांजरीताई तुला, अगं मी राहते ह्या झाडावरच. एक मिनू चिमणताई म्हणून आल्या. त्या ताकदवान आहेत, गलेलट्ट आहेत. त्या माझ्यावर सारख्या भांडण करत्यात. मला त्यांनी आपल्या चोचीने जखमी केले. माझी जखम खूप दुखत्या बघ. मी काय करू सांग बरं. मला मिनू चिमणताई फार त्रास देत्यात. तू काहीतरी कर ग सुंदरी मांजरीताई, त्यांचा बंदोबस्त कर. मग सुंदरी मांजरीताई म्हणाल्या, तू काही काळजी करू नको साळू चिमणताई, मी बघते मिनू चिमणताईला, कशी तुला नंतर ती मारते ती. असं म्हणून थोड्याच दिवसांनी सुंदरी मांजरीताईंनी काय केलं, मिनू चिमणताई झाडाच्या फांदीवर बसल्या होत्या. त्याने आणलेले फळ खाण्यात त्या गर्क होत्या. मग ही संधी साधून सुंदरी मांजरीताईनं काय केलं, भरकन झेप घेतली वरच्या फांदीवर झाडाच्या आणि मिनू चिमणताईचा मानेचा भाग आपल्या तोंडात धरला. त्यांना जखमी केलं दाताने आणि गटम करून मिनू चिमणताईला खाऊन टाकलं. मग साळू चिमणताईचा त्रास संपला. साळू चिमणताईला खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, सुंदरी मांजरीताई माझा त्रास वाचवलास ग. मिनू मावशी खूप वाईट होती, मला खूप त्रास द्यायची आणि ताकदवान होती. तिचा बंदोबस्त तू केलास, खूप छान केलंस ग. पण मी तरी काय करू सांग, मला सुद्धा वाटत होतं मिनू मावशीला माराय नको, पण ती मला खूप त्रास द्यायची.
असं म्हटल्यावर सुंदरी मांजरी ताई म्हणाली, अगं साळू, आता तुझा त्रास संपला, आता तू काळजी करू नको, तू अगदी खाऊन पिऊन छानपैकी राहा, तुझी तब्येत सुधार. हो हो ग सुंदरी मांजरी ताई, मी आता माझी तब्येत सुधारते. मग सुंदरी मांजरी ताईनं काय आखलं होतं माहितीये? सुंदरी मांजरी ताईनं मीनू मावशीचं मांस खाल्ल्यावर तिला खूप छान लागलं होतं मांस. सुंदरी मांजरी ताई काय मनात म्हणाली, अरे वा, मीनू मावशीचं मांस इतकं छान आहे, मीनू मावशी इतकी गलेलट्ट वयस्कर असून तिचं मांस मला इतकं चविष्ट लागलं. मग साळू चिमणताई लहान आहे, तिचं शरीर कवळं आहे, तिचं मांस किती सुंदर लागेल मला. काही नाही, साळू चिमणताईलाही गट्टम करायचं. मग नेहमीप्रमाणे सुंदरी मांजरी ताई आणि साळू चिमणताई गप्पा मारत बसायच्या. मग साळू चिमणताईलाही सुंदरीबरोबर बोलल्यावर बरं वाटायचं. म्हणायची, सुंदरी मांजरी ताई, तू खूप छान केलंस बघ, मीनू मावशीला मारून माझं रक्षण केलंस. तुझी मैत्री खूप 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 सांगू नये इतकं माझ्याशी घनिष्ठ मैत्री आहे. तू खूप मायाळू आहेस, प्रेमळ आहेस आणि मैत्री निभावणारी आहेस. असं साळू चिमणताई म्हणल्यावर सुंदरी मांजरी ताई मनातल्या मनात म्हणाली, हो हो ग साळूताई, माझी मैत्री खूप घनिष्ठ आहे, पण ती आता तू पण माझ्या पोटात गट्टम होणार आहेस, कळलं? पण वरवर सुंदरी मांजरी ताई म्हणाली, हो ग साळू चिमणताई, मैत्री निभवायला लागते, करायला लागते, संकटात एकमेकांना मदत करायला लागते. तुझ्यावरचं संकट मी घालवलं, आपण अशीच आपली मैत्री टिकूया. आणि मग रोज दोघी गप्पा मारत बसायच्या. मग सुंदरी मांजरी ताईंनी एके दिवशी डाव साधला. दुपारी बागेत आल्यावर दोघी गप्पा मारायला लागल्या. मग सुंदरी मांजरी ताई तोंड जरा वाईट दुःखी करून म्हणाली, अगं साळू चिमूताई, ये ग बघू, तुला मीनू मावशीने कुठे घायाळ केलं? हो हो आले सुंदरीताई, म्हणून साळू चिमणताई हळूच सुंदरी मांजरी ताईच्या पुढे येऊन बसल्या. बघ ना ग, मीनू मावशीने माझ्या मानेला किती जखम केल्या चोच मारून, सांग बरं. हो हो, आता तुझी जखम मी बरी करते. ती कशी काय ग सुंदरीताई? बघ ना, आता मी तुझी जखम बरं करते. असं म्हणून सुंदरी मांजरी ताईने आपल्या तोंडाचा आ करून साळू चिमणताईला पोटात घेऊन गट्टम केलं. मग खरी मैत्री नव्हती. सुंदरी मांजरी ताईनं मैत्रीचं सोंग केलं, कारण चिमूताईची सुंदरी मांजरी ताई शत्रू होती आणि तिने आपला शेवटी डाव सफल केला. सुंदरी मांजरी ताईने मैत्रीचे सोंग करून मीनू मावशीला खाऊन टाकलं, साळू चिमणताईला खाऊन टाकलं. मग फसली कोण? साळू चिमणताई. फसव्या मैत्रीला साळू चिमणताई भुलली आणि सुंदरी मांजरी ताईशी मैत्री तिने केली. मग सुंदरी मांजरी ताईने तिला फसवलं. म्हणून कधीही आपल्या दुष्टाशी, आपल्याबरोबर वाईट वागणाऱ्याशी मैत्री करू नये. कधी ना कधी आपण फसतो. म्हणून मित्र किंवा मैत्रीण निवडावी कशी? अगदी विचार करून मित्र किंवा मैत्रीण निवडावी, म्हणजे आपले नुकसान होणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.